नमस्कार मित्रांनो, मी उमेश परवणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं. तर मित्रांनो, आता चाललं आहे मी मुंबईत रामाकाकांका सोडू आणि मुंबईतून जाऊन आल्यावरती परत आपली भजनं असत, ती भजनं करूया. तर चला जाऊया, मुंबई फिरायला येऊया आणि नंतर भजनं करूया. तर गावाला मी असं आता कळव्यात ट्रेन पकडताना चाललं आहे दिव्यात. चला आपण जाऊया दिव्यात. तर गावाला मी असं आता दिव्यात आणि दिव्याचं मच्छी मार्केट दाखवतो तुम्हाला. थांबा. शंभरला पाव कोलंबी. इकडे मासे भरपूर असतात. तर गावाला आता मी असं कोपरला आणि डोंबिवलीत चाललं आहे. डोंबिवलीवरनं 17 सीटर ट्रॅव्हल्स असा प्रतीक क्रासम. तर त्याच्या ट्रॅव्हल्सने जातलं आहे मी गावात. तर जाताना बघूया काय काय दिसतात दाखवते तुमका. आता दिव्यावरनं मी निघालं आहे. तर इकडे पाठी होता दिवा. तर चला जाऊया डोंबिवली आणि द्वारका हॉटेलच्या समोर गाडी लावल्या ना त्यांना जाऊया आपण गावाच्या दिशेने. तर चला, गाडी रिकामी आहे असं, सीट भेटतात का बघूया. तर गावाला 3-4 दिवसाचे जागरण असं आणि अवतार बघा माझं काय झालं. काल रामाकाकांका सोडून गेलेलं आहे, त्यांना सोडून झालं आणि मी आता चाललं आहे गावात. तर चला जाऊया गावात. प्रत्येकच्या ट्रॅव्हल्सने जाऊचा. तर गावाला डोंबिवलीत पोचलो आहे आता मी. तर ट्रेन थांबली की उतरायचं आणि आपण जायचं द्वारका हॉटेलजवळ. तर चला, बाय बाय डोंबिवली. तर गावाला ॲक्सिलेटर बंद असं. तर चला काय करणार. द्वारका हॉटेल आणि द्वारका हॉटेलच्या इथे पोचलो आहे मी. तर बघूया, प्रतीक येतलो आता हय. तर हयच थांबतो आहे मी, तोपर्यंत येत प्रतीक. तर गावाला गाडी सोडू गेलेलं आणि आता परत गाडी पकडू गेलं आहे. तर बाबू भेटलो. बाबू म्हणालो कॉकटेल पिऊया. तर बाबू आणि मी पिजाव कॉकटेल. माझी गाडी इली काय मी जाईन आणि बाबू आपली गाडी सर्व्हिसला टाकू गेलो, कारण तो पण काल संध्याकाळी निघालो आणि आज सकाळी पोचलो, आराम केल्यान आणि आता इलो. तर भेटलो माका आहे. मी म्हणत होते आपल्या गावाला कोणतरी भेटत, तर भेटलो शेवटी, बाबूच भेटलो. तर चला. तर गावाला मी आता प्रतीकसोबत चाललं आहे गावाक आणि येणारी गर्दी भरपूर असा चाकरमान्यांची गावासून. आणि प्रत्येक इल्लो काल चाकरमान्यांका सोडूक आणि आता आम्ही चाललो आता असा कर्नाळ्या घाटात आणि आता वाजले 8. तर चला जाऊया. वेक मापात पाप नको म्हणाच. त्याच्यात कमी आहे सांग. तर गावाला नांदगावात पोचले आणि नागू आणि मकन हेव केलेत. हे बघा पाठी असत. आपण जाऊया आता घराक, कॉफी पियाला आणि आता जातो घरात. चेहरे बघा यांचे.
3 वाजेपर्यंत जागे होते आणि झोपले. मी त्यांना 4:30 उठून घातले, 4:15 उठून घातले. जॅकेट घालून इलो थंडी लागता म्हणून. आता आम्ही जाऊया घरात. चला. तर गावाल्यानो ही कोकणातली सुंदर अशी सकाळ असा आणि धुक्या पण भरपूर असा. तर गावाला 6 वाजता मुंबईसून इले, दूध बीत काढलं आणि झोपलं जो. 12:30 वाजता उठलं आहे आणि आता चाललं आहे भाड्याक परत. तर ताताने सांगितले आणि भाड्याक जा. तर आता जातं आहे भाड्याक आणि संध्याकाळी जाऊया गणपतीच्या भजनांका. तर चला भाड्याक जाऊया. गावाला ही ओमणी असं माझ्याजवळ आणि मी चाललं आहे आता भाड्याक. जर कोणाक होई असत तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतास भाड्यासाठी. तर चला तर जाऊया दळ्यांचा भाडा घेऊन कोंडियात. तर गावाला दळिनीच्या लेकीचा गणपती आहे हो. फोंड्यात नवीन कुर्ली वसाहतीत त्यांचं घर आहे आणि थैलो यो गणपती. तर बघू शकतास मस्त असं गणपती आहे आणि साईडला त्यांनी बैल ठेवले आणि हा बैल जोडी. तुझ्यासाठी आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना कृष्णा रे, तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी जोडीला संसार घरदार, तुझ्यासाठी जोडीला संसार. तुझ्यासाठी आले वना गाना रे, तुझ्यासाठी आले वना कृष्णा रे, तुझ्यासाठी आले वना. तर गावाला गावात 2 भजना केला आणि मी आता येईल घराकडे, कारण शामूच्या घराकडे रुपेशचं भजन इल्ला दाजीचं. आणि तर चला आता त्याच्या घराकडे जाऊया, रुपेशचं थोडा वेळ भजन बघूया आणि नंतर जाऊया परत आमचा भजन गावात चालू आहे थंय. तर चला आता जाऊया शामूच्या घराकडे.
गजर बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया 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 तर गावलो नमू ಅಂತ ಇಲ್ಲ आणि तिंका एक नाचान गजर होया बसंतर भजन झाला आणि आता नाचणारे तयार हे बाबलो शामू मी असेल मंगो असं तर चला बघूया नाचाय थोडा वेळ तर गावाला मुंबईसून येले जागरण तर भरपूर होते आणि भजनाक पण करून येले तर व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर कोण नवीन असत ते ना सबस्क्राईब करा तर चला भेटाया पुढच्या व्हिडिओत